शिक्षण वाचवा, शिक्षक वाचवा. हल्ल्यातील गाडी ताब्यात घेतलीच पाहिजे, घेतलीच पाहिजे, घेतलीच पाहिजे. हल्ल्यातील गाडी ताब्यात घेतलीच पाहिजे, घेतलीच पाहिजे, घेतलीच पाहिजे. हल्ल्यातील गाडी ताब्यात घेतलीच पाहिजे, घेतलीच पाहिजे, घेतलीच पाहिजे. संचालक मंडळ बरखास्त करा, बरखास्त करा, बरखास्त करा. संचालक मंडळ बरखास्त करा, बरखास्त करा, बरखास्त करा. संचालक मंडळ बरखास्त करा, बरखास्त करा, बरखास्त करा. प्रशासकाची नेमणूक झालीच पाहिजे, झालीच पाहिजे, झालीच पाहिजे. प्रशासकाची नेमणूक झालीच पाहिजे, झालीच पाहिजे, झालीच पाहिजे. प्रशासकाची नेमणूक झालीच पाहिजे, झालीच पाहिजे, झालीच पाहिजे. ही गोष्ट खरी आहे, कारण या गोष्टीची दखल पूर्ण महाराष्ट्र पातळीवर घेतलेली आहे. ही गोष्ट अगदी भारतीय स्तरावर गेलेली आहे. ऑल इंडिया फेडरेशनच्या सेक्रेटरींनाही ही गोष्ट कळवली गेलेली आहे. आणि जर याच्यावर न्याय मिळाला नाही तर पूर्ण भारतभर ही गोष्ट जाईल आणि या गोष्टीची तड लागल्याशिवाय पूर्ण प्राध्यापक विश्व हे शांत बसणार नाहीये. परंतु यामध्ये सर्वात महत्वाची गोष्ट जी आपल्याला लक्षात ठेवायची आहे ते बाजारीकरणाची कुठली पद्धत या शिक्षण क्षेत्राला असलेल्या वाळवीनी केलेली आहे ती गोष्ट आता आपल्याला कळलेली आहे. बोगस प्रवेश आणि त्याच्यासाठी संमती ही दिली नाही म्हणून या प्राध्यापकावर हल्ला झालेला आहे. ही गोष्ट आता लपून राहिलेली नाहीये. आतापर्यंत फक्त कुजबूज होती की काहीतरी चाललंय, काहीतरी चाललंय, पण या लोकांनी आपल्या कृत्यांनी दाखवून दिलं की काय चाललंय ते. त्यामुळे शिक्षण क्षेत्रातली घाण साफ करण्यासाठी ही मिळालेली आपल्याला संधी आहे आणि जर आपण ही संधी योग्य पद्धतीने वापरली नाही तर ही छोटी मुलं सुद्धा आपल्याला माफ करणार नाहीत. कारण तेही इथे आलेले आहेत, त्यांच्याही चेहऱ्यावर एक डिटर्मिनेशन दिसतंय आपल्याला. कदाचित त्यांना काय घडलंय कळत नसेल, पण जे घडलंय ते वाईट घडलंय आणि आपण जे आलो आहोत ते आपल्या भविष्यासाठी आलो आहोत हेही त्यांना पुरेपूर माहिती आहे. आणि हीच गोष्ट आपल्याला दिलासा देते आणि याच गोष्टीपासून आपण स्फूर्ती घेऊन शिक्षण क्षेत्राला लागलेली ही कीड लवकरात लवकर नाहीशी करूया. आपलं घर आपण लवकरात लवकर साफ करूया आणि आमच्या या सर्व प्रयत्नामध्ये आपण सर्व सामील आहात, सामील व्हाल ही मला नक्की आशा आहे. आणि आपल्या सहभागांनी आमचाही हुरूप आपण वाढवलेला आहे. पुनश्च मी आपले धन्यवाद व्यक्त करतो. रत्नागिरी जिल्ह्यातले प्राध्यापक, सिंधुदुर्ग, मुंबईतले काही मोजके प्राध्यापक या ठिकाणी सहभागी झालेत. परवापासून आमची सुट्टी लागणार आहे, त्यामुळे मोजकं आणि टोकन आंदोलन आहे. जर या गुंडांना पाठीशी घालण्याचा प्रयत्न जर इथल्या प्रशासनानं, मुंबई विद्यापीठानं किंवा उच्च शिक्षण विभागाने केला तर हे ग्राउंड पुरणार नाही. इतकं आंदोलन जानेवारीच्या दुसऱ्या आठवड्यात केलं जाईल आणि ते महाराष्ट्रातनं प्रत्येक जिल्ह्यातले एक एक प्रतिनिधी या ठिकाणी आलेला आहे. तर सगळ्यांचं मी या ठिकाणी स्वागत करतो आणि वेगवेगळ्या संघटनांचे पदाधिकारी आहेत या ठिकाणी. यांना या निषेध मोर्चाविषयी काय बोलायचं असेल तर त्यांनी माझ्याकडे हे बंद करो, बंद करो. न्याय मिळालाच पाहिजे, न्याय मिळालाच पाहिजे.